बऱ्याच दिवसांपासून ज्या गोष्टीसाठी खूप हट्ट केला होता, ती गोष्ट फायनली आज पूर्ण झाली. काय ते पुढे सांगतेस. त्या अगोदर छान-छान रेडी झालो आणि आवडीची गोष्ट करायला जायची म्हणून रिद्वी जाम खुश होती. ॲक्चुअली सकाळपासून दीपकच्या मागे लागले होते, की आपण आज फिल्म सिटी बघायला जाऊ. पण त्यांना त्यात कवडी मात्र इंटरेस्ट नव्हता आणि रिद्वी पण तिकडे कदाचित बोर झाली असती म्हणून तो प्लॅन कॅन्सल केला. आणि चांगले दीपक निघताना बोलत होते, की आपण फोर व्हीलरने जाऊ. पण मलाच खूप हौस म्हटलं नाही, नाही फोर व्हीलरने ट्रॅफिकमध्ये अटकलं ना तर खूप वेळ होऊन जाईल आणि ऑलरेडी आपण लेट निघालोय. मग टू व्हीलरने निघालो आणि जाताना दीपकने मला सरप्राईज दिलं, की अरे वा, आपल्या स्कूटरचं पीयूसी आजच नेमकं संपलंय. सो पीयूसी काढण्यासाठी थांबलो आणि अचानक मला एक डायलॉग आठवला, की कितना भी ट्राय कर लो बनी, बाइक पे बाल तो गंदे होने ही है. हो की नाही? आणि चूक स्वतःचीच होती त्यामुळे कुणाला काही बोलू पण शकत नाही. फायनली पीयूसी काढलं आणि आम्ही पोहोचलो ओबेरॉय मॉलला. कितीतरी दिवसांचं सुरू होतं, की ओबेरॉय मॉलला जायचं, मॉलला जायचं. तिकडे पोहोचलो आणि खूप सारे शॉप्स फिरलो आणि तिकडे शूट करायचं अगदी विसरूनच गेले. त्यानंतर आम्ही आलो ऍपल स्टोअरला आणि अगदी काही कशाचाही प्लॅन नव्हता. बट म्हटलं चला बघूया मोबाईल्स कसे कसे आहेत. तर आयफोन 17 प्रो मॅक्स बघितला, जो जाम भारी होता. पण ठीक आहे, मी ठरवलं की आयफोन 17 प्रो मी स्वतःच्या पैशानेच घेणार, कारण नवऱ्याच्या पैशावर किती मजा करणार ना आपण. आणि फायनली रिद्वी ज्या गोष्टीसाठी सकाळपासून एक्सायटेड होती तिथे ती पोहोचली आणि तिकडे लगेच बोलते गेल्यावर कार्ड द्या म्हटलं, अरे कार्ड परचेस करावं लागेल पहिले. आणि मुलांच्या किती सगळ्या गोष्टी लक्षात राहतात. तिकडे ती सर्च करत होती कार्ड कुठे स्वॅप करायचंय. तिला बघूनच मला इतकं हसायला येत होतं. आणि तिचं फायनली गेम सुरू झाले. ऍक्च्युली यापेक्षा मला आउटडोअर गेम जास्त आवडतात. पण ठीक आहे, कधीतरी तिच्या खुशीसाठी चलताय आणि तिला जास्त पॉइंट्स मिळावे ना म्हणून आम्ही सुद्धा थोडं थोडं तिला हेल्प करत होतो, कारण त्या पॉइंट्स नंतर तिला गिफ्ट मिळणार आहे. आणि मिळालं काय आणि तिने घेतलं काय, हे टॉर्च. बट दीपक वॉज हॅपी की तिने तिचा डिसिजन घेतलाय ना, मग तू जाऊ दे, तिला हवं ते घेऊ दे. मॉलला टाटा बाय बाय केलं, घरी आलो. खूप जास्त काही भूक नव्हती. मसाला खिचडी बनवली, छानसा पोटोबा केला. धुळीने खूप चेहरा खराब झालेला म्हणून स्किन केअर करून घेतलं आणि बिग बॉस बघितल्याशिवाय झोप येईल का, सो बिग बॉस बघितला. असा होता आमचा आजचा दिवस.